गोरगरीब कष्टकरी सगळ्यांचं दैवत पांडुरंग विठ्ठलाला, आई तुळजाभवानीला आमच्या सभागृहातल्या काही सदस्यांनी विनंती केली, जेजुरीचा खंडेराया, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील दीनदुबळे गोरगरीब समाजाच्या सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी सुरुवातीलाच मी प्रार्थना करतो. दादा, हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे. यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल, बाकी सगळे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही कधीही चिंता करू नका. तुमच्या आमदारकीची, तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल, हे माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं. माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक? 10-15. तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीरपणे सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे, एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं तसे मधमाशाचा मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला दसून संपून टाकणारे लोक. आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं, कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेत म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणालं, कोणी काय म्हणालं, काय काय म्हणाले. बळी द्यायचे 40 लोक. आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं. कुठल्या थराला चाललोय आपण? आम्ही एकही शब्द काढला नाही. मी तर असा, माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे, मी शांत आहे, एकदम मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही. जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली, त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी. मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं? मी ठरवलं आता फक्त माझं श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस, माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या ह्याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहित होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे 1दा 2दा 3दा 5 वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला. एकनाथ, तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल. तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल.
तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं आहे. मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे. पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो. बाळासाहेब आणि दिघे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं. राजन विचारे सभागृह नेता होता. त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली. शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते. बरोबर आहे. भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते. मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल. मी काही रिॲक्शन दिली नाही कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही, पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट नाही झालो. मी गप्प राहिलो. मला माहित होतं. बघा आमच्यावर गद्दारीचा शिक्का. भास्करराव आम्ही गद्दार नाही. आणि तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी. तुम्हाला नाही म्हणालो. एक मिनिट भास्करराव बसा. तुम्हाला नाही म्हणालो. तर ह्याच्यामध्ये एक मिनिट बसा. थांबा शांती. अरे भास्करराव पण आपलेच आहेत. बाबा बसा ना. थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो. त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या 44 घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे. विधान परिषद पण निवडणूक आहे. ते बोले नाही 42च घेतो. पण त्यांनी घेतली 44 घेतली आणि दादानी घेतली 43. एकच जास्ती घेतलं. बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. सॉरी साला म्हणजे शब्द मागे घेतो. तर जयंतराव विनंती आहे शब्द मागे घेऊ नका. हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे. त्यात अडथळा करू नका. तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका. ही नैसर्गिक युतीच केली आम्ही. नैसर्गिक युती तुम्हालाही ती मान्य आहे. तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं. आमचे सगळे मतं इंटॅक्ट. सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते. त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत. अरे कुठल्या कोणाचे. आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे फोडले का माहीतच नाही. बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता. बोला असं नाही. पण मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होतं आणि ते सगळी फिल्डिंग लावली. सगळं उघड करू नका. नाही आज आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते. राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार. पण दुर्दैवाने ते गडबड झाली. दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती. आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं होतं. बाजूला टाकलं. बोले हा जाऊ दे बाजूला. हा काय कामाचा नाही. बरं त्या आधीच्या संजय पवारला पण मी 3 मतं एक्स्ट्रा बाहेरून आणली. 3 मतं माझ्या ओळखीने. बरोबर आहे. आणि ते तुम्ही बघितली पण म्हणजे अनिल परबानी बघितली. तुम्ही बघितली. सुनील प्रभूंनी पण बघितलं ना बाबा. कारण ते मार्किंग दिलं होतं त्यांना आपण वेगळं. आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा वेगळं. तर त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं. बोलले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये बिलकुल. कारण मी गद्दार नाही आहे दादा. माझ्या ध्यानीमनी माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही. मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय दिलंय रे ते काय
अरे ते निधी वाटप नको, संपला विषय. तर त्यामुळे बघा, हा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत काय ते खाजगीमध्ये सांगेन, नाही तर मग तुम्ही पण तसं कराल. मग भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना, ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या, आणि मारल्यानंतर आमची 100 लोकांची तुकडी गेली. बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते. बोले शिवसेना काय, शिवसेना के लोक आहे, हे धर उपट मार मार मारले त्या लोकांनी आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी. 100 लोक आम्ही 40 दिवस आत जेलमध्ये, यांच्यामुळे भुजबळ साहेब. आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना, तिकडे आतमध्ये हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा, तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना, भुजबळ उसने इधर बहुत मारामारी किया है. मग आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी, त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज, आम्ही गेल्यावर तेही बंद करून टाकलं त्यांनी. बोले इनको कुछ देणे का नाही. तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं, अरे काय होईल उद्या, चिन्ह काय भेटणार. अरे बोल सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका. 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये, आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती. आणि मला आता एक माझा छोटा नातू एकदम फुल टाइमपास आहे, संतोष बांगर, त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो, बोले अरे कसं बोलणार, तर मग सांगू का. तर मग त्यांनी फोन केला रात्री 1:30 वाजता फोन केला. तर फोन केला नाही, तसं काय चोरी लपण्यासारखं काय नाही. ते म्हणाले मला यायचं आहे, माझी चूक झालेली आहे, आणखी 3-4 लोक आहेत, त्यांचंही मत असंच आहे. मी बोललो बघ, असं खोटं आपल्याला काय करायचं नाही. आम्ही तिकडे होतो, ते बोलत होते 10 आमच्या संपर्कात, 4 आमच्या संपर्कात, 15 आमच्या संपर्कात, 20 आमच्या संपर्कात. मी बोललो नावं तर सांगा, मी पाठवून देतो परत. कारण नितीन देशमुखला मी पाठवलं, कुठे आहे का, गेला तो, गेला. त्याला सांगितलं नितीन देशमुखला, तो म्हणाला मला आईची तब्येत खराब आहे आणि मला परिवाराला भेटायचं आहे. मी त्याला 2 कार्यकर्ते दिले आणि त्याला सुखरूप पाठवला, स्पेशल विमान करून पाठवलं. बोललो जा बाबा, तुला असं जोर जबरदस्ती मी ठेवणार नाही. बरं जोर जबरदस्ती कसं करणार. मी सुरुवातीला गेलो तेव्हा माझ्याकडे 29-30 लोक होते, नंतर 20 लोक आले ना मागून. त्याला कसं जबरदस्ती मी त्याला का बंदूक लावून आणलंय. ते स्वतःच्या मर्जीने आले, एका विचाराने ते आलेत. भास्करराव कधी रक्तपात होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आम्ही शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, परंतु एक मर्यादेपेक्षा जास्ती टॉलरेट पण करता येत नाही, सहन करता येत नाही, हे मी आपल्याला सांगतो. मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या कधी डोक्यामध्ये कधी हा विचार येणार नाही, अविचार येणार नाही. मी अजून पण आमच्या लोकांना सांगतो, अरे मी मुख्यमंत्री झालोय की नाही मला माहीतच नाही अजून. मी त्यांना सांगितलंय तुम्ही 50 लोक आहे ना, सगळेच मुख्यमंत्री आहात, आणि आता उरलेले आमचे 115 हे पण मुख्यमंत्री. कारण त्यांचा हक्काचा माणूस आलेला आहे. ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात, ते म्हणतात याच्यावर लिहा. मी लिहायचं नाही, फोन करतो लगेच डायरेक्ट कलेक्टरला, चलो त्यांचं हे काम करून टाका, विषय संपला. हे लिखापडी बिकापडी बंद, त्याला टाइम लागतो.
मोदी साहेबांनी याला आशीर्वाद दिला. मोदी साहेबांनी, मोदी साहेब मला म्हणाले शपथ घ्यायच्या आधी, बोले एकनाथ जी अच्छा काम करो, ये राज्य को आगे बढ़ाओ, ये राज्य को प्रगति पथ पे लेके जाओ, ये राज्य का सर्वांगीण विकास करो, आपको किसी भी चीज की कमी हम होने नहीं देंगे. आणि अमित शाह साहेब की म्हणाले ये हम लोग तो पुराने मित्र है, शिवसेना भाजपा युति पहले से है, आप चिंता मत करो, आपके पीछे हम चट्टान की तरह खड़े हैं. अरे भास्कर राव, जे खरं आहे ते बोलायला पण हिंमत लागते ना. हे अंदर की आवाज आहे. तुम्हाला मी सांगतो आप्पा, तुम्ही जे म्हणालात, आता तुम्हाला इथून पुढे शिकायत का मौका नहीं मिलेगा. आणि मी सगळ्यांचे खूप खूप ज्यांनी या अभिनंदनपर याच्यामध्ये भाषण केलं आणि माझ्याबद्दल चांगलं थोडं वाईट पण बोलले तरी आभार मानतो मी. तर सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज मला आपण जे काही इथे सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे, आपण जो काय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि आपले सगळे पहिल्या रांगेचे सगळे सिनियर मंडळी, दादा आहेत, विखे पाटील आहेत तिकडे, हां सगळ्यांचं, अरे गणेश नाईक साहेब आहेत, सगळ्यांचंच, आपल्या युतीचे जे सगळे आमदार आहेत, नेते आहेत, यांचं देखील मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो.